6 वर्षापूर्वी अथर्व व त्याच्या वडिलाच्या वयाचे गुणोत्तर 1:5 होते. जर अथर्वचे आजचे वय 12 वर्ष असल्यास 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती? आता याच्यामध्ये अगोदर पात्र मांडायचे. पात्र सांगा कोणकोणते? अथर्व आणि त्याचे वडील. 6 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती होते सांगा? 1:5 होते. त्यानंतर काय म्हणलं? अथर्वचे आजचे वय किती आहे सांगा? 12 वर्ष आहे असल्यास 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती? म्हणजे इथं काय म्हणलं? 6 वर्षानंतर याच्यामध्ये मिळवायचे. अधिक 6, 12 आणि 6 किती? 18. 6 वर्षानंतर त्याचे वय किती असन? अथर्वचे वय 18 वर्ष असन. तर आम्हाला 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती? त्यांच्या वयाचे गुणोत्तर काढण्यासाठी वडिलांचं इथं 6 वर्षानंतरचं वय माहिती होत नाही तोपर्यंत उत्तर देऊ शकत नाही. काय म्हटलं मी? जोपर्यंत 6 वर्षानंतरच्या वडिलांचं वय माहिती नाही त्याचं उत्तर देऊ शकत नाही. तर आजच्या वयाचा पत्ता नाही आणि पूर्वीच्या वयाचाही सुद्धा पत्ता नाही इथं. तर पहिले काढावं लागतं नाही ते. मग काय करायचं? तर मग आता इथं आज अथर्वचं वय किती आहे? 12 आहे. तर 6 वर्षापूर्वी किती असन सांगा? अरे वजा 6 केलं तर किती असन? 6 असन. किती असन? 6 असन. 6 वर्षापूर्वी 6, आज 12 येतं, निमपट होईल त्याची. तर मग आता इथं हे 6 कसे तर फळी इथे येऊ ते इथं गुणीला किती केले? 6. म्हणजे 6 1 6. इथं काय 6 वर्षापूर्वी वयाचा 1 वाटा होता त्यांचा 6. ते 1 वयाचा वाटा इथं उचलायचा 6 आणि 6 पंच 30. म्हणजे 6 वर्षापूर्वी अथर्वचे वय 6, वडिलांचे वय किती? 30. तर मग वडिलांचे आजचे वय किती सांगा? 6 वर्षापूर्वी 30 होतात. आजचे काढण्यासाठी अधिक 6 करायचे. 30 आणि 6 किती? 36. अथर्वचे आजचे वय 12, वडिलांचे आजचे वय 36. तर 6 वर्षानंतर वडिलांचं वय काढायचं. 36 आणि 6 किती? बस या ठिकाणी 42 आले. किती आले? 42 आले. बरोबर आहे का नाही? आता गणित सुटलं. तर मग आता या ठिकाणी काय करायचं? आता बघायचं त्यांच्या वयाचे गुणोत्तर म्हणजेच काट छाटकून आलेलं वाक्य. त्यांच्या वयाचे गुणोत्तर म्हणजे सांगा. 18 आणि 42 कोणत्या पाड्यामध्ये? 6च्या. मग 6 त्रिक 18, 6 7 42 म्हणजे किती सांगा? 3 7. समजलं का?